बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। चला सुरुवात करा। हाय हाय मणी सर, हाय स्वानंदी, कसे आहात तुम्ही? मस्त। सॉरी, आम्हाला यायला थोडा उशीर झाला. हो, पण आता आम्ही आलोय. आम्ही आग्रह करून तुम्हाला जेवायला देऊ. आणि मणी सर, तुम्ही तर रेडी राहा पोट भरून जेवण्यासाठी. एक मिनिट, काय करताय तुम्ही दोघं? जेवणाआधी विसरलात का नाव घ्यायचं असतं ते? हो, नाव तर घ्यायलाच पाहिजे. अरे बरोबर आहे, नाव तर घ्यायलाच पाहिजे. दोघांनी नावं घ्यायची. स्वानंदी तू पहिली. कम ऑन यार स्वानंदी, चल नाव घे. भरकटली होती माझ्या आयुष्याची नाव, होता संकटांचा पसारा. मणी सरांच्या रूपाने मिळाला माझ्या तरुला किनारा. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. मणी सर, अब आपकी बारी. हा, दोघांनाही अनपेक्षित असे आमचे लग्न लागले. स्वानंदी घरी आली, स्वप्न सत्यात उतरले. वा 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 वा, क्या बात है मणी सर. वा मणी सर, स्वप्न अँड ऑल. चला आता सुरुवात करा. नाही, एक मिनिट. अरे काय करताय तुम्ही दोघं? जेवताना पहिला घास एकमेकांना भरवायचा विसरलात का? अरे हा. अरे लाजताय काय एवढं? चला मणी, पहिला घास तू भरवायचा. स्वानंदी, अब तुम्हारी बारी. आता बस. आता पुरे. चला आता जेवायला सुरुवात करा. चल. नाही, आम्ही, तुम्ही पण बसा सोबत. नाही, आम्ही नंतर जेवू, तुम्ही आधी व्यवस्थित जेवून घ्या. नाही, अजिबात नाही. मॅडम बसा ना तुम्ही सगळे, आपण सगळे सोबत जेवत ना. असं खूप ऑकवर्ड वाटतंय. मॅडम प्लीज जा, आपले ताट पण घेऊन ये. माझं लग्न डॅडला त्या स्वानंदी सोबत लावून द्यायचं होतं. स्वानंदी, ती प्रेग्नंट मुलगी, तिला स्वतःलाच माहित नाही तिच्या पोटात कोणाचं बाळ आहे. मी लग्न करायचं तिच्या बरोबर. मी सुजित सरपोतदार लग्न करणार तिच्या बरोबर. आता बघ ना, आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो, आपण शिकलो एकत्र, काम एकत्र करतो, आपले विचार जुळतात. पण ह्याचं डॅडला काहीच वाटत नाही, कारण आपण लग्न केलं तर त्यांना त्यातनं काहीच राजकीय फायदा होणार नाही ना. बाप रे, आता तो मणी अजून मोठा झाला असणार डॅडच्या नजरेत, कारण डॅडच्या म्हणण्यानुसार त्यानं त्या स्वानंदीशी लग्न केलं. सोड ना बेबी, आत्ता चिडचिड करून काही होणार आहे का? हा ठीक आहे, आता डॅडने आपल्याला ऍक्सेप्ट नाही केलंय, पण हळूहळू करतील ना तेही ऍक्सेप्ट. त्यामुळे तू चिल मार. हे सुजित, आत्ता आपलं लग्न झालंय, त्यामुळे ही गोष्ट आत्ता कोणी चेंज नाही करू शकणार ना. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की हा आनंद आपण सेलिब्रेट करायला हवा ना. सुजित, आपली फर्स्ट वेडिंग नाईट. तुला माहितीये, गेल्या कित्येक रात्री मी या रात्रीचं स्वप्न पाहत होते, आणि ती रात्र आज प्रत्यक्षात माझ्या समोर आहे. तुझी बायको म्हणून या घरी आली मी फायनली.
तुला याआधीही सांगितलंय, आत्ताही सांगते, मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू अ लॉट. तूही करतोस ना माझ्यावर इतकंच प्रेम? सुजित, तुझ्या ना या वागण्याची सवय झाली आता मला. म्हणजे मी जसं बोलते तसं तू कधीच नाही बोल. तू तुझं प्रेम कधी व्यक्तच नाही केलंस, पण तुझ्या नजरेतून, तुझ्या स्पर्शातून, तुझ्या वागण्यातून ते नेहमीच जाणवलंय मला. आणि हेच प्रेम आत्ताही अनुभवायचं आहे. संचिता, संचिता ऐक ऐक ऐक. मी काय म्हणतोय, मॉमचं म्हणणं होतं ना काहीतरी, पूजा झाल्याशिवाय तुम्ही एका खोलीत थांबू शकत नाही. आणि तुला तर मॉम माहितीये, ती नंतर उगाच खूप कटकट करत राहते. सो मी बाहेर पडतो, तू इथे झोप. वेडा आहेस हा? तू कधीपासून ओल्ड फॅशन झालास? सुजित, पूजा उद्या होणारच आहे रे. पण ही आपली पहिली रात्र आहे ना, ती नसणार आहे उद्या. त्यामुळे आपण दोघांनीही ही रात्र हातून निसटून नको देऊया. काय कमालीचा आग्रह करता रे तुम्ही दोघी. पोट अगदी गच्च भरलंय, बळजबरी जेव घातलाय साधारण तुम्ही. म्हणी सर, आग्रह करावाच लागणार ना. नंतर मग आमच्या स्वानंदीलाच जाऊन ऐकवाल घरी की तुझ्या माहेरच्यांनी आग्रह केलाच नाही जेवणासाठी. काय ग फातिमा? और नाही तो क्या, आता तुमचं पोट इतकं भरलं असेल ना की तक्रारीला सुद्धा पोटात जागा नसेल. झालं तुमचं? विसरू नका, तो हॉस्टेलचा जावई आहे, नीट वागा त्याच्याशी. काय सारखी थट्टा करताय त्याची? मॅम, आता जीजू आणि सालीचं नातं असंच असतं ना. हा करेक्ट आहे. म्हणजे मॅडम